गोड खायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं। गोड खाल्लं की असा मस्त मूड बनतो आपला। म्हणूनच वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी, सण समारंभ, वाढदिवस, वेगवेगळे सेलिब्रेशन्स यावेळेला आवर्जून गोड केलं जातं आणि खाल्लं जातं। पण विकतचे गोड पदार्थ आणि घरी केलेले गोड पदार्थ याच्यामध्ये खूप फरक आहे। आपण बाहेरूनचे गोड पदार्थ विकत आणतो, ते बनवताना आपल्या आरोग्याचा विचार अजिबातच केलेला नसतो। असे पदार्थ आपल्याला आवडावे, चवीला आपल्या पसंतीस उतरावे आणि आपण ते अधिकाधिक विकत घ्यावे म्हणून त्यामध्ये अनेकदा खूप जास्त प्रमाणात साखर, गूळ याचा वापर केला असतो। बऱ्याचदा त्यात कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम स्वाद घातले असतात। त्यामुळे हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतीलच असं नाही। पण गोड खायची जेव्हा वेळ येते तेव्हा जर आपण घरी बनवलेले गोड पदार्थ खाल्ले तर नक्कीच आपल्या आनंदाला एका चांगल्या आरोग्याची जोड सुद्धा आपण देऊ शकतो। तर असे काही गोड पदार्थ आपण माझ्या व्हिडिओज मध्ये बघतोय आणि त्यातलाच एक चवीला आणि रंगाला सुद्धा मस्त नॅचरल असा पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकतोय। चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। सध्या लग्न सराईचा मोसम आहे, शिवाय नवीन वर्ष आपण छान सेलिब्रेट करतोच आहोत। तर अशा वेळेला शिवाय इतर वेगवेगळ्या ऑकेजन्सला गोड पदार्थ खायचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो। पण हे गोड पदार्थ घरी जर करायचे असतील तर बऱ्याचदा किचकट वाटतं किंवा वेळखाऊ वाटतं। तर घरी तयार केलेला एक सोपा पदार्थ मी जर तुम्हाला आज शिकवला तर या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळेला तो तुम्ही जरूर करून बघाल याची मला खात्री वाटते। आणि हा पदार्थ तुम्हाला इतका आवडेल की येत्या वर्षामध्ये तो तुम्ही अनेकदा बनवाल आणि नक्की खाल। लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ खूप आवडतो। मधुमेह असेल, वजन कमी करायचं असेल तर मात्र असे गोड पदार्थ थोडे कमीच खाल्लेले बरे। पण बाहेरचं काही विकतचं गोड खाण्यापेक्षा क्वचित प्रसंगी थोड्या प्रमाणामध्ये हे गोड पदार्थ खाऊन चालणार आहेत। याच श्रेणीमधला एक माझा व्हिडिओ ज्याच्यात मी 15 इन्ग्रेडियंट असलेला लाडू शिकवला होता बनवायला, तो अनेकांना खूप आवडलाय आणि अनेकांनी तो घरी करूनही बघितला। तर तशाच प्रकारचा एक चांगला पौष्टिक पदार्थ पण जो गोड आहे चवीला असा आपण आज बनवतोय बीटाची बर्फी। येस, ही बर्फी दिसायला अतिशय सुंदर दिसते कारण बीटाचा रंग जो लाल गुलाबी रंग असतो तो या बर्फीला सुद्धा येतो। आणि याच्यामध्ये बीट तर पौष्टिक आहेच, पण बीटाबरोबरच आपण याच्यामध्ये खोबरं वापरणार आहोत आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट सुद्धा वापरणार आहोत। त्यामुळे ही बर्फी पौष्टिकही आहे, मात्र ऍट द सेम टाइम ह्याच्यामध्ये आपण साखरही घालणार आहोत। त्यामुळे या बर्फीमधनं खूप जास्ती प्रमाणात कॅलरीज सुद्धा पोटात जाणार आहेत आणि मधुमेही असाल तर रक्तातली साखर निश्चितच वाढणार आहे। पण मी म्हणलं तसं की थोडं स्मॉल क्वांटिटी आणि कधीतरी गंमत म्हणून इनफ्रिक्वेंटली किंवा क्वचित प्रसंगी ऑकेजनली जर तुम्हाला खायचं असेल तर मधुमेही सुद्धा किंवा वेट वॉचर सुद्धा ही रेसिपी आधेमध्ये खाऊ शकतात। चला आपण बघूयात ही बीटाची बर्फी एक्झॅक्टली कशी करायची। तर यातले जे घटक पदार्थ आहेत ते बघण्यापूर्वी ते लक्षात ठेवायची सोपी ट्रिक आपण बघूयात। आपण घटक पदार्थ बघताना जर तुम्ही एक मध्यम आकाराची वाटी घेतलीत तर आपण अर्धा, 1, 2, 3 असे वेगवेगळे प्रमाण घेणार आहोत त्या वाटीने मध्यम आकाराच्या। तर अर्धी वाटी काय घ्यायचं आपल्याला? अर्धी वाटी आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर घ्यायची। मग याच्यामध्ये तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता। यात काजू तुम्ही घेऊ शकता, बदाम घेऊ शकता, पिस्ते घेऊ शकता, अक्रोड घेऊ शकता। आणि हे ड्रायफ्रुट्स तुम्ही जेव्हा घेणार आहात तेव्हा थोडेसे लाईट रोस्ट करून मग तुम्ही ते कुटलेत खलबत्त्यामध्ये तरी चांगले लागतील, किंवा तसेच नुसते जरी तुम्ही थोडेसे बारीक केलेत खलबत्त्यात तरी छान लागतील। शक्यतो मिक्सर मधून काढण्यापेक्षा जर तुम्ही खलबत्त्यात बारीक केले तर थोडासा व्यायाम पण होतो आपल्याला आणि थोडेसे जाडसर हे ड्रायफ्रुट्स या बर्फीमध्ये छान लागतात। तर अर्धी वाटी भरून तुम्हाला हे ड्रायफ्रुट्स घ्यायचे। आता अर्धा नंतर आपल्याला एक आकडा लक्षात ठेवायचा आहे। 1 वाटी भरून आपल्याला किसलेलं बीट घ्यायचंय। मग बीट जर का छोटं असेल तर मग 1 ते 1.5 बीट किंवा 2 छोटी बीट सुद्धा या 1 वाटीमध्ये बसू शकतात, किंवा मोठं बीट असेल तर 1 वाटी सुद्धा 1 बीट सुद्धा पुरतं, जे आपल्याला किसून घ्यायचं आणि त्याचा किस जो आहे तो 1 वाटी भरून पूर्ण झाला पाहिजे। किसताना खूप जाड किसणी घेऊ नका, मीडियम जे छिद्र असतात त्या किसणीने हे बीट आपण किसून घेणार आहोत। आता पुढचा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा, अर्धा झाला, 1 झाला, आता 2 आकडा। 2 वाट्या काय घ्यायचं आपल्याला? तर साखर घ्यायची। आणि तिसरा आकडा जो आहे की 3 हा जो आकडा आहे तर 3 वाट्या भरून आपल्याला खोबरं घ्यायचंय किंवा ओला नारळ खवून घ्यायचाय। सुकं खोबरं नाही वापरायचं या बर्फीसाठी, ओला नारळ वापरायचा आणि तो छान
खवून घेतला की तो ऑटोमॅटिकली बारीक त्याचं टेक्स्चर छान होतं. त्यामुळे त्याला काही वेगळी प्रोसेस करायची गरज नाही. काही जण खवलेला नारळ पुन्हा मिक्सरमध्ये काढून घेतात, पण मी ही बर्फी अशीच करते खवलेल्या नारळाची डायरेक्ट. सो तशी पण ती छान लागते. तर परत एकदा रिवाइज करू पटकन. अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स, 1 वाटी किसलेलं बीट, 2 वाट्या साखर आणि 3 वाट्या नारळाचं खवलेलं खोबरं. हे झाले महत्वाचे इन्ग्रेडियंट्स. ह्याच्याबरोबर आपल्याला एखादा चमचा तूप लागणार आहे आणि वेलदोड्याची पूड लागणार आहे चवीसाठी. आता हे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स किंवा घटक पदार्थ तयार झाले. आता करायचं काय, तर एक अर्धा चमचा तूप आपल्याला कढईमध्ये घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बिटाचा किस जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. बिटामध्ये पाणी पुष्कळ असतं, ते पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करण्यासाठी आपल्याला छान ते परतून घ्यायचंय बीट. पण हे बीट जेव्हा आपण परतणार आहोत तेव्हा अगदी लो फ्लेम ठेवायची. खूप मोठ्या फ्लेमवर ते परतलं त्याचा रंग हळूहळू काळपट व्हायला लागतो. तर लो फ्लेमवर अगदी थोडंसं मऊसर झालं हे बीट आणि पाणी थोडं कमी झालं, त्यातलं थोडं कोरडं झालं बीट, किंवा ह्याच्यामध्ये खोबरं आणि साखर घालायची आणि ते छान ढवळायचंय आणि छान ढवळत राहायचंय लो फ्लेमवरती. त्याचं पहिल्यांदा थोडंसं पातळ मिश्रण तयार होईल साखर विरघळली की, आणि मग हळूहळू ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. मिश्रण घट्ट व्हायला लागलं, त्याचा थोडा गोळा व्हायला लागला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर घालायची आणि वेलदोडा पूड घालायची आणि मग छान मिश्रण जेव्हा घट्ट झालंय छान, म्हणजे मी थोडंसं हातामध्ये घेऊन बघू शकता की आता हे वडी पडण्यासारखं छान झालंय की नाही. छान गोळा व्हायला लागला की मग आपल्याला शेजारीच एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये तूप लावून त्याला रेडी ठेवायचा आहे आणि मग हा जो गोळा आहे सगळ्या परतलेल्या इन्ग्रेडियंट्सचा तो आपल्याला ताटामध्ये छान थापून घ्यायचा आहे. आणि थापल्यानंतर लगेचच तो गार होण्यापूर्वीच त्याच्या वड्या पाडून ठेवायच्या आहेत, जेणेकरून नंतर तुम्ही घट्ट झाल्यावर वड्या पाडायला गेलात तर त्या वाकड्या तिकड्या होतात, तशा होणार नाहीत. आणि मग पूर्ण थंड होऊ द्यायचं हे ताटामध्ये आपण पसरलेलं मिश्रण. आणि मग नंतर वड्या त्याच्या पडल्या की छान ताटामध्ये तुम्ही ठेवून सर्व करू शकता, किंवा छान बरणीमध्ये तुम्ही जर का भरून ठेवल्यात तर या बाहेर सुद्धा आता थंडीच्या काळामध्ये 1 आठवडाभर अगदी छान राहतात. फ्रीजमध्ये ठेवल्यात तर त्या अजून छान राहतील. आणि ह्या वड्या तुम्ही छान कधी कधी जेव्हा जेवणानंतर गोड खावंसं वाटतं तेव्हा खाऊ शकता, किंवा आता मोस्टली आमच्या घरी ज्यांचे बर्थडेज असतात, 8 दिवस असतात, तर त्यांना मी जनरली ह्या वड्या छान घरी करून गिफ्ट करत असते. काहीतरी चॉकलेट्स देण्यापेक्षा किंवा काहीतरी मिठाई विकत आणून देण्यापेक्षा अशा घरी हाताने केलेल्या वड्या किंवा बर्फी देण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि थोडीशी हटके रेसिपी आहे, म्हणजे खोबऱ्याच्या वड्या आपण नेहमीच करतो नारळाच्या, पण ह्या अशा गुलाबी लालसर मस्त वड्या दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप सुंदर लागतात. तर तुम्ही या वड्या जरूर करून बघा तुमच्या घरी. त्या केल्यानंतर मला आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती त्याचे फोटो जरूर शेअर करा. ते फोटो सुद्धा खूप छान दिसणार आहेत. त्याला तुम्ही छान सजवून सुद्धा मला पाठवू शकता. काही ड्रायफ्रुट्स वरून त्याला गार्निश करू शकता, किंवा आजूबाजूला काहीतरी हिरवं झाड एखादं ठेवून फोटो काढू शकता की अगदी सुंदर फोटो येईल. तुमचे फोटोज मला बघायला नक्की आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे सुद्धा मला सांगा. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मला नक्की आवडेल. चला, असंच आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन हटके आणि पौष्टिक रेसिपीसह आणि माझ्या अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसह पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.